नमस्कार श्रोते हो, मराठी स्टोरी टेलर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात डॉमिनंट भाग 11. दुसऱ्या दिवशी ऊन पडायच्या आतच मनूची स्वारी आरिफला भेटण्यासाठी तो ज्या हॉस्पिटलमध्ये होता तिकडे वळाली. काल रात्री मोठ्या मुश्किलीने तिने विक्रमला आपल्या निवासाच्या जागेपासून दूर थांबवत माघारी जाण्यास सांगितले होते, जेणेकरून त्याला आपले घर नक्की कुठे आहे ते सहजासहजी सापडू नये असा उद्देश तिच्या मनात होता. आणि त्यात ती यशस्वीही झाली होती. विक्रम तिच्यासमोर डिसेंट राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता हे मनूने चांगलेच ओळखले होते. म्हणूनच तो तिचा पाठलाग करेल असे तिला जराही वाटत नव्हते. तरीही खबरदारी म्हणून रात्री घरी पोहोचेपर्यंत ठराविक अंतराने ती मागे वळून वळून पाहत होती. इस्पितळात आरिफला शोधून मनू त्याच्या रूममध्ये गेली. बाहेर असलेल्या हवालदाराने तिला ओळखले होते, त्यामुळेच त्याने तिला आत जाण्यापासून आणि आरिफला भेटण्यापासून रोखले नाही. मनूला पाहताच आरिफ उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला, पण मनूनेच त्याला तसं करण्यापासून परावृत्त केले. तब्येत वगैरे विचारण्याची फॉर्मॅलिटी पूर्ण होत त्यांच्यात मूळ विषयावर चर्चा रंगू लागली. आरिफ, हमने एक गलत इंसान पे भरोसा रखा. मनूने विषयाला हात घातला. मतलब कहीं तुम्हारा इशारा मंदार की ओर तो नहीं? आरिफ ने मनूला विचारले. हाँ आरिफ, हमने उसे इनोसेंट समझा था, पर वो तो शातिर खिलाड़ी निकला. तुम यकीन नहीं करोगे, पर दीदी का खून उसने ही किया है और आगे की गलती मेरी थी. मुझे तुम्हें उसके साथ नहीं छोड़ना चाहिए था. मनूच्या चेहऱ्यावर पश्चाताप साफ दिसून येत होता. मनु, मौसम का खून मंदार ने? ये तुम किस बिना पर कह रही हो? आरिफनं अडखळत थोडं आश्चर्य व्यक्त करत विचारले. तो और कौन कर सकता है? आरिफ, उसने तुम्हें मारने की कोशिश की. क्या ये वजह काफी नहीं? मनू त्वेषात म्हणाली, पण तिचं बोलणं मध्येच खोडत आरिफ बोलू लागला. नहीं, मंदार ने मुझ पर हमला नहीं किया, और इसलिए मैं 100% कह सकता हूं कि मौसम को भी उसने नहीं मारा. क्या? मनू अक्षरशः किंचाळलीच. खरंच आता आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी तिचीच होती. मगर ये कैसे हो सकता है? मैंने खुद अपनी आंखों से मंदार को तुम्हें जख्मी हालत में नीचे जमीन पर रखते देखा था, और मौसम के पैसे वो भी तो उसी हरामी के पास थे. आरिफ, ठीक से याद करो, कल क्या हुआ था? वो मंदार ही था ना जिसने तुम्हारी पीठ पर वार किया? मनूच्या इतक्या कॉन्फिडेंटली बोलण्याने आरिफही एक क्षण विचार करू लागला. खरंच काल नेमकं काय झालं होतं? घडलेल्या एकेका घटनाक्रमाला तो जोडत जोडत बोलू लागला. मनू शांतपणे तो सांगत असलेला घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर चित्ररूपात आणू लागली. एक मिनिट मनू, कल मैं बाथरूम में जैसे ही गया मैंने देखा मंदार वहां वॉश बेसिन इस्तेमाल कर रहा था. पुन्हा काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत. फिर हाँ, मेरी नजर उसके बैग पर गई थी. जैसा कि तुमने फोन पर बताया था, मैंने मौसम के पैसों को मंदार के पास ही पाया. उसके बाद हमारे बीच थोड़ी बहुत बातचीत हुई, लेकिन मनु, उसकी एक भी हरकत से ऐसा नहीं लगा कि वो मुझे मारने वाला था. बकायदा वो पैसे देखकर मैं उस पर झपटा, पर फिर भी उसने मुझ पर हाथ नहीं उठाया. कुछ तो बात होगी आरिफ, वरना मंदार चुप नहीं रहता. उसमें भी जरूर उसकी कोई साजिश होगी.
मनू अजूनही मंदारविषयी काहीशी साशंक होती. वैसा लग तो नहीं रहा था, आरिफ म्हणाला. पैसों के बारे में क्या कहा उसने? कैसे आए उसके पास मौसम के पैसे? मनू ने विचारले. उसने बताया जो कुछ उस रात हुआ था. असे म्हणत आरिफने त्याचे आणि मंदारचे कालचे संभाषण मनूला पूर्णपणे सांगितले. मंदार आणि मौसमची भेट, एकाएकी झालेला मौसमचा खून, मंदारचं तिथून पळून जाणं, जाताना मौसमचे पैसे घेणं, हे सर्व आरिफने जसे मंदारकडून ऐकले होते तसेच्या तसे मनूच्या कानावर घातले. और एक बात मनू, हमारे बीच बातें चल ही रही थी कि अचानक किसी ने पीछे से मुझ पर हमला किया. मैं उस शख्स को देख तो नहीं पाया, पर इतना पक्का कि मंदार मेरे सामने था. वो मुझे बचाने की कोशिश में था. हाँ, बेहोश होने से पहले मैंने देखा था मंदार मुझे बचाने की कोशिश में था. मनू, मंदार खुनी नहीं हो सकता. आरिफच्या मनात आता कोणताही संदेह नव्हता. त्याला जणू काही हरवलेली वस्तू मिळाल्यासारखं मनातून वाटत होतं. पण त्याच्या तशा खुलाशानं मनूचा साप अपेक्षाभंग झाला होता. आता तिच्या डोळ्यासमोर आरिफ सांगत असलेल्या किस्स्याचं चित्र नव्हतं, ते केव्हाच हटलं होतं. आता मनूच्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र होतं. काचेची खिडकी, तिला रेलून काहीसा अवघडलेल्या स्थितीत उभा असलेला एक माणूस आणि त्याला लात मारण्याच्या पावित्र्यात असलेली त्याच्या समोरची मुलगी. बघता बघता त्या मुलीने तिच्या समोरच्या इसमाला लात मारलीच. अगोदरच अवघडलेला तो त्या धक्क्यानं खिडकीच्या काचा छेदत खाली जाऊन आदळला. हो, आता त्याचा चेहरा काहीसा स्पष्ट दिसू लागला होता. मंदार, हो मंदारच होता तो. वर खिडकीत पाहावं तर मनू स्वतःला भ्रमात त्या खिडकीत पाहून दचकतच भानावर आली. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसून येत होता. शिट, हे काय भलतेच होऊन बसले माझ्याकडून. मंदारला मीच खाली ढकलले होते. कदाचित तो आरिफला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. मी खरं काय आणि खोटं काय याची चाचपणी देखील न करता त्याला शिक्षा दिली. तो जर खुनी नाही तर, किंवा तो खऱ्या गुन्हेगाराच्या मागावर असेल तर केवळ माझ्यामुळे आता तो तेही करू शकत नाही. एकतर तो जखमी आहे आणि त्यात पोलिसांच्या ताब्यात. त्याचा आता बाहेर पडणं खूपच अवघड आहे. मनू, क्या हुआ? क्या सोच रही हो? आरिफ तिच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत विचारू लागला. आरिफ, लगता है मुझसे बहुत बड़ी गलती हुई है. शायद मुझे मंदार के साथ ऐसा नहीं करना चाहिए था. मनूच्या आवाजात खेद होता. क्या? ऐसा क्या किया तुमने? आरिफ जाणून घेण्यास उत्सुक होता. मनूने आरिफला विक्रम, मंदार यांचे पूर्व इतिहास, तसेच इरफान भाई आणि त्याची माणसं, सद्यस्थितीत विक्रम आणि मंदार यांचं वैमनस्य आणि काल आरिफ बेशुद्ध झाल्यानंतरचा प्रकार, या सगळ्यांचा वृत्तांत सांगितला. त्या विषयावर बराच वेळ त्यांच्यात चर्चा झाली, पण अजूनही ते दोघे कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहोचले नव्हते. मुझे लगता है आरिफ, मंदार बेवजह अब बुरी तरह फंस गया है और इसके जिम्मेदार मैं हूं. मनू खंत करत उद्गारली. एक बात तो पक्की है, मंदार पुलिस के साथ होने के बावजूद डिग्री का खून होता है. मतलब मुझे लगता है कोई मंदार और विक्रम के बीच की दुश्मनी को आपसी फायदे के लिए इस्तेमाल कर रहा है. या फिर यह भी हो सकता है कि यह सब विक्रम ने ही करवाया हो. मनु, ये गुत्थी सुलझना बहुत ही मुश्किल लग रहा है और मेरे ख्याल से हमें मंदार की जरूरत है. आरिफ मनात येईल तसं बोलून मोकळा झाला. हां, पर कैसे?
पुलिस ने उसको कहां रखा है किसे पता। मनु वैतागली होती। थोड़ा रिस्क उठाना पड़ेगा, मैं जानता हूं मंदार कहां है, आरिफ म्हणाला। क्या? मनु हर्षाने ओरडलीच। हां, मंदार इसी हॉस्पिटल के यही कोने वाले कमरे में है। बकायदा वो जख्मी है तो उसकी निगरानी सिर्फ एक ही हवलदार कर रहा है, पर खबर मिली है कि वो 1-2 दिन में थोड़ा तंदुरुस्त हो जाएगा, तब शायद उस पर पहरा बढ़ सकता है। आरिफ मुळातच खबरी असल्या कारणाने त्याने अगोदरच सगळी माहिती काढून ठेवली होती। यू आर टू गुड आरिफ भाई, मनु त्याच्या हुशारीवर खुश होत म्हणाली। अपना तो यही काम है पहले से। आरिफ स्वतःलाच शाबासकी देण्याच्या भावात म्हणाला, पण आताच लगोलग हालचाल करणे सोयीचे झाले नसते। मंदारला रिकव्हर होण्यासाठी थोडा वेळ देणं आवश्यक होतं आणि त्याच दृष्टीनं पुढे पाऊल टाकण्याचा मनूने निश्चय केला। बराच कात्याकूट केल्यावर शेवटी मनूच्या सुपीक डोक्यात आयडिया आली आणि ती आरिफला सांगून मोकळीही झाली। आरिफलाही तिचं म्हणणं पटलं आणि त्या अनुषंगाने तिला साथ देण्याचं त्याने कबूल केलं। 2 दिवसानंतर इस्पितळातल्या आपल्या खोलीत काहीसा स्वस्थ होऊन बेडवर पडलेला मंदार निवांत वर्तमानपत्र वाचत बसला होता। बाहेर त्याच्यावर पहारा ठेवून असलेले 2 हवालदारही आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त होते। दुपारची लंच नंतरची वेळ असल्याने हॉस्पिटलमध्ये फारशी वर्दळ नव्हती आणि कामावर असलेला कर्मचारी वर्गही सुस्तावलेल्या चालीने कामे करत होता। घड्याळात दुपारच्या 3चा ठोका पडला आणि तितक्यात आरिफच्या रूममधून त्याच्या मोठमोठ्याने विव्हळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला। क्षणात तिथले वातावरणच बदलले। आरिफच्या बाहेर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात केलेला हवालदार लगबगीने आत जाण्यासाठी उठला, पण रूमचा डोअर आतून बंद असल्याने त्याला आत प्रवेश करता आला नाही। जोरजोरात दार ठोठावूनही आतून दार उघडले जात नव्हते। तिथूनच ये जा करणारे कर्मचारी काय झालंय ते पाहण्यासाठी जमा होऊ लागले। आतून आरिफच्या ओरडण्याचा आवाज जास्तच मोठा होत चालल्यामुळे त्याच्या रूमच्या बाहेर संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती। तिथे वाढत चाललेली गर्दी पाहता मंदारवर नजर ठेवून असलेले दोन्ही हवालदार सहज प्रतिक्रिया म्हणून आरिफच्या रूमकडे धावत सुटले। जाताना खबरदारी म्हणून त्यातल्या एका हवालदाराने बाहेरून कडी लावली आणि आतमध्ये मंदार एकटाच राहिला। नाही म्हणायला मंदारलाही बाहेरील परिस्थितीचा थोडासा अंदाज आलाच होता। काहीतरी गडबड झालीये आणि आपल्यावर पाळतीला असलेला पोलीस सध्या दरवाजाच्या बाहेर नाही हे त्याने ओळखले। धडपडत उठत मंदारने दरवाजावर येऊन कानोसा घेतला। आरिफच्या ओरडण्याचा अस्पष्टसा आवाज अजूनही बाहेरून ऐकू येत होता। मंदारने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण नाही। दरवाजाला बाहेरून कडी असल्याने तो उघडू शकला नाही। संधी चालून आली होती। हीच वेळ होती पळण्याची। बाहेर पडण्याचा अन्य मार्ग शोधण्यासाठी मंदार मागे आला। खिडकीपाशी जाऊन त्यानं पडताळा करून पाहिला। खाली जमिनीपर्यंतचे अंतर खूप होते। थोडंसं 19-20 झालं तर पुन्हा हातपाय मोडले असते। यावेळी ती रिस्क मंदार घेऊ शकत नव्हता। काय करू आणि काय नको, मंदार याच विवंचनेत होता आणि शेवटी त्यानं फायनल केलेच। दरवाजासमोरून 10 पावलं मागे येत त्याने आक्रमक पवित्रा घेतला। दरवाजा तोडून बाहेर पडण्याचे त्याने मनाशी नक्की केले होते। अशावेळी जर त्या आवाजाने बाहेरील हवालदार जरी सावध झाले तर त्यांनाही दरवाजासारखंच तोडण्याचा धाडसी निर्णय मंदारनं घेतला। आपली पोझिशन पक्की करत मंदार दरवाजावर स्वतःला झोकून देण्यात जाणारच होता की त्याला दरवाजावर काहीशी हालचाल जाणवली
आपल्या पाळतीवर असलेले पोलीस पुन्हा आले की काय? मनात एक क्षण असा विचार करत मंदार खट्टू झाला. पण पुढच्या क्षणी दरवाजावरची बाहेरून लावलेली कडी सरकली आणि दरवाजा उघडला गेला. डोळ्यांवर जाड भिंगाच्या गडद काळ्या रंगाच्या फ्रेमचा चष्मा लावलेली नर्सच्या पोशाखातील ती व्यक्ती पाहून मंदारला आश्चर्य वाटले. तिला एका फटक्यात बाजूला फेकण्यात त्याला फारसे कष्ट पडले नसते, पण तिची कमनीय फिगर आणि त्या चष्म्याच्या आतले तिचे गुजबेरीच्या आकाराचे डोळे त्याला अस्वस्थ करू लागले. शिवाय त्या डोळ्यात त्याला काहीतरी ओळखीचे असल्याचे जाणवत असल्याने तो प्रहार करायला पुढे जाऊ शकला नाही. चल निघ लवकर. तिनं लपवून आणलेला टी शर्ट त्याच्याकडे फेकत जवळजवळ त्याला ऑर्डरच दिली. मंदारनेही मग डोक्याला जास्त त्रास न देता पटापट हॉस्पिटलचा शर्ट उतरवून तो टी शर्ट परिधान केला आणि तिच्या मागून तो शक्य तितक्या लवकर बाहेर पडला. आरिफच्या रूम जवळून पास होताना अगदी मंदारच्या मनात पकडले जाण्याचा लवलेशही नव्हता. त्याला माहीत होते, जरी ते तीनही हवालदार मिळून त्याच्या अंगावर आले असते तरी त्या तिघांना तो पुरून उरला असता. मंदार अगदी बिनधास्त हत्तीसारखा त्यांच्या मागून पास होत हॉस्पिटलच्या बाहेर आला. तोपर्यंत आरिफच्या रूमच्या बाहेर असलेले तीनही हवालदार जीव खाऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी 4-5 निष्फळ प्रयत्नानंतर कसे बसे त्यांना यश आले आणि ते आत घुसले. आतमधले दृश्य पाहताच त्या तिन्ही हवालदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या कारणाने आरिफ मगापासून ओरडत होता ते कारण समजल्यावर त्यांची स्थिती आरिफला खाऊ की गिळू अशीच झाली होती. इतक्या वेळापासून आत काय घडतंय हे जाणून घेण्यास उत्सुक असलेली बाहेरची गर्दी हास्य कल्लोळात तिथून पांगू लागली. काहीतरी भयानक नाट्य आतमध्ये बघायला मिळेल या आशेने जमा झालेल्या काही जणांचा पुरता हिरमोड झाला होता. आरिफ सेफ जागेवर उभा असल्यासारखा त्याच्या बेडवर उभा राहून जंगलात एकटाच फिरत असलेल्या सिंहासारख्या फरशीवर फिरणाऱ्या झुरळाला हकलण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडत होता आणि त्याच्यावर उद्भवलेल्या त्या जीवघेण्या प्रसंगातून वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते. वैतागलेल्या एका हवालदाराने हातातल्या दंडुक्याने एकाच फटक्यात त्याच्या आवाक्याच्या क्षेत्रात आलेल्या त्या झुरळाचा आणि पर्यायाने आरिफचाही खेळ खलास केला. त्या आवाजाने आरिफ शांत झाला आणि चेहऱ्यावर सौम्य भाव आणत त्याने त्या हवालदाराला थँक्स म्हटले. पागल कई का? दुसऱ्या हवालदारानं आरिफकडे पाहत नाराजीचा सूर ओढला. इतक्यात झुरळाला मारण्यासाठी खाली वाकलेला हवालदार तडकन उठून आपल्या सहकार्याला घाईघाईने ओरडत म्हणाला, तो एकटाच आहे, चाल लवकर. त्यानं तसं बोलताच हिट ऑफ द मोमेंट तिघेही कॉन्स्टेबल मंदारच्या रूमकडे धावले. पळणाऱ्या त्या तिघांकडे कुत्सित हास्यभऱ्या नजरेनं पाहत आरिफ शांतपणे रूममधून बाहेर पडला आणि हॉस्पिटलच्या मुख्य एक्झिटकडे कूच करू लागला. मंदारच्या रूमचा उघडा दरवाजा पुरेसं बोलून गेला होता, पण तरीही काहीशी अंधुक आशा मनात ठेवून पोलिसांनी मंदारच्या रूममध्ये प्रवेश केला. मंदार पळून गेल्याच्या शंकेने त्या तीनही हवालदारांच्या तोंडचे पाणीही पळाले. साहेब कच्चा खाईल, एक जण म्हणाला. कोणीतरी मदत केल्या बिगार हे शक्य नाही, दुसरा म्हणाला. आता करायचं काय पण, पुन्हा पहिला हवालदार म्हणाला. तिसरा हवालदार आतापर्यंत शांत होता. त्याची ड्युटी आरिफच्या रूम बाहेर होती. त्याच्या डोक्यात काहीशी वळवळ होतच होती. काही संदर्भ एकमेकांशी जुळवून त्याने तर्क मांडला. आरिफच्या रूममधून आवाज येतो. सगळ्यांचं ध्यान तो आकर्षित करून घेतो. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा तर लागणारच होता.
या कामात आपणा तिघांना एकत्र यावंच लागणार होतं. आपण तिघही तिकडं असलो की मग मंदारचं पळून जाणं सोपं झालं असणार. आणि आता पुन्हा आपण मंदारच्या खोलीत आलोय, ते पण तिघही. म्हणजे याचाच अर्थ आता आरिफ पण. त्याच्या मायला भो. तिघे कॉन्स्टेबल पुन्हा आरिफच्या खोलीत धावतच आले. पण तिसऱ्या हवालदाराने मांडलेला तर्क अगदी तंतोतंत खरा ठरला होता. आरिफ कधीच हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता. सोबत असलेली नर्स दुसरी कोणी नसून मनू असल्याचे मंदारने ओळखले. तिनेही झाल्या प्रकाराची त्याच्याकडे माफी मागितली. ठरल्याप्रमाणे त्यांच्या मागोमाग काही वेळातच आरिफही येऊन त्यांना भेटला. तिथून निघत त्यांनी नेहमीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत जवळपासचा एक लॉज राहण्यासाठी निवडला. डिग्रीचा खून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सायंकाळी मेहजबीन मनूच्या घरी तिला भेटण्यासाठी म्हणून चालली होती. अंधार पाहून मुद्दामच तिने ही वेळ निवडली होती. तशी कल्पना देण्यासाठी तिने मनूला फोन केला. हेलो मनू, उस शाम को जो खून हुआ था ना? हाँ दीदी, मैंने उस आदमी को देखा था. उस वक्त मैं वहीं पर थी. क्या? मनू ओरडलीच. हाँ, मैं उस आदमी को ठीक से नहीं जानती, पर तुम लोगों के साथ मैंने उसे पहले भी देखा है. ऐसा कैसे हो सकता है दीदी? और आप मुझे 2 दिन बाद ये सब बता रही हो? मैं वही समझाने आ रही हूं. खून करते वक्त उस आदमी ने भी मुझे देखा था, इसलिए मैं वहां से भाग गई थी. 2 दिन छुपने के बाद आज तुमसे मिलने तुम्हारे घर पहुंच रही हूं. मेरी जान खतरे में है. तुम घर पर ही हो ना? मेहजबीनने घाबरतच विचारले. मनू, आरिफ आणि मंदार आजच नव्या ठिकाणी लॉजवर येऊन थांबले होते. पुढे काय करायचे याच प्रश्नाचे उत्तर शोधताना आता मेहजबीनच्या रूपात थोडाफार क्लू मिळाला होता. मनूने मेहजबीनला भेटण्याचे ठरवले. त्यात रिस्क जरूर होती, पण मेहजबीनकडून मिळणारी माहितीही तितकीच अत्यावश्यक होती. नहीं, लेकिन फिक्र मत करो, मैं बस आधे घंटे में वहां पर पहुंच जाऊंगी. मनूने मेहजबीनला उत्तर दिले आणि फोन ठेवला. मनूच्या घरी जाण्याच्या संदर्भात त्या तिघांमध्ये सल्लामसलत झाले. एकट्याने गेल्यास धोका होता, पोलिसांपासूनही आणि जो कोणी खुनी होता त्याच्यापासूनही. म्हणूनच तिघांनी जायचे ठरले. फक्त आरिफ आणि मंदार मागे राहून आवश्यकता वाटली तरच पुढे येतील, अन्यथा मनू मेहजबीनला एकटीच भेटेल असा प्लॅन निश्चित झाला. तिकडे मेहजबीन अंधारात वाट काढत एक एक गल्ली पाठी टाकत मनूच्या घरी येऊन पोहोचली. थोडा वेळ ती घराच्या बाहेरच घुटमळत थांबून राहिली. दरवाजा निरखून पाहता तिला दिसलं की मनूच्या घराला कुलूप वगैरे नव्हतं, म्हणजे तो उघडाच होता. काय करू, आज जाऊ की नको या विचारचक्रात मेहजबीन होती. तसे मनूचे घर इतर वस्तीपासून थोडे बाजूला असल्याने फारशी वर्दळ नव्हती, पण बाहेर थांबायचं म्हटलं तर कुणीतरी पाहण्याची भीती होती. आणि जर तो खुनी आपल्या मागावर असेल तर मग नको या कल्पनेनेच मेहजबीनच्या अंगावर काटा आला आणि तिने मनूच्या घरात जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. आत जाऊन मेहजबीनने सुरक्षिततेच्या दृष्टीने दार आतून बंद केले आणि मागे वळली. समोरच्या भिंतीला लागून असलेल्या सोफ्यावर बसायला म्हणून ती जात असताना तिची नजर उजव्या बाजूला चमकत असलेल्या एका वस्तूवर गेली. त्या अंधारातही बाहेरून येणाऱ्या पुसटशा प्रकाशाने चमचमत असलेल्या त्या चाकूचे प्रतिबिंब तिला शोकेसच्या आरशात दिसत होते. तो चाकू हातात आलटत पालटत असलेली व्यक्ती पाहताच मेहजबीनच्या अंगावर सरकन काटा आला. काळजात धस्स झाले
ज्या संकटापासून लपत छपत ती इथं सुरक्षित जागेपर्यंत आली होती, त्याच संकटाने तिला याच सुरक्षित जागी गाठले होते. तुम यहां कैसे? घाबरलेल्या कापऱ्या आवाजात तिने आरशातच पाहत विचारलं. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अंगातलं त्राणच जणू गळून पडलं होतं आणि त्या व्यक्तीकडे वळून पाहण्याचंही धाडस तिच्यात नव्हतं. मैं तो किसी और वजह से आया था, पर क्या करे, तू खुद हलाल होने यहां आई गई. मेहजबीन त्याच्या या वाक्यानं अजूनच हादरली. तिला खरं तर काय करावं तेच सुचत नव्हतं. प्रतिकार करावा की पळावं, या द्विधा मनस्थितीत ती होती. माणसाचं नेहमी असंच होतं. एखाद्या गोष्टीबाबत मनात संभ्रम असेल तर त्या गोष्टीस कधीच फलत्व प्राप्त होत नाही. ती व्यक्ती जसजशी जवळ येऊ लागली तसे मेहजबींचेही तेच झाले. पळू की नको या मनातल्या विचारचक्रातच ती घाबरून दरवाजाकडे लडखडलेल्या पावलांनी धावली आणि त्याने जीव खाऊन मारलेल्या चाकूने तिच्या पाठीत खोलवर घुसत आपले काम फत्ते केले. तिच्या ओरडण्याचा आवाज फारसा लांब जाऊ शकला नाही आणि थोडा वेळ तडफडून मेहजबींची हालचाल कायमची बंद झाली. मागून आलेल्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर क्रूर भाव होते. एखाद्या विकृताप्रमाणे विक्षिप्त हसत तिच्या मृत शरीराला लाथाडत तो दाराची कडी उघडून बाहेर पडला. क्रमशः. मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुन्हा एकदा. धन्यवाद.